नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला टॉपिक आहे, आपलाचा विषय आहे की आपत्कालीन निधी म्हणजे काय आणि आपत्कालीन निधी किती असावा. इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि इमर्जन्सी फंड किती असावा. बघा, आपत्कालीन निधी किंवा इमर्जन्सी फंड हा एक असा तुमचा निधी असतो, असे तुमचे एक ॲसेट असतं, असे तुमचं एक अमाऊंट असतं जे तुम्हाला कधीही इमर्जन्सीला वापरण्यासाठी तुम्हाला मिळालं पाहिजे असं ॲसेट असतं. जे तुम्ही जेव्हा इमर्जन्सी फंड म्हणून त्याचा वापर करता किंवा इमर्जन्सी फंड म्हणून त्याला साठवता, तेव्हा ते फंड तुम्हाला इमर्जन्सी आली तरच तो फंड वापरा किंवा तरच तो वापरावा. त्याला म्हणतो आपण इमर्जन्सी फंड. मग इमर्जन्सी कुठली असू शकते? इमर्जन्सी तुम्हाला काही हॉस्पिटलाइज असू शकते, इमर्जन्सी काही तुमची बिझनेस रिलेटेड असू शकते, इमर्जन्सी काही तुमच्या नोकरीच्या रिलेटेड असू शकते, तुमची नोकरी काही दिवसासाठी थांबलेली असू शकते, किंवा तुम्हाला कुठल्याही फायनान्शियल क्रायसिसमध्ये तुम्हाला तो फंड वापरण्यासाठी आपण तो फंड तयार करतो किंवा तो निधी आपण तयार करतो. मग ज्याही वेळेस तुम्ही हा फंड इमर्जन्सी म्हणून तुम्हाला ठेवायचा आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तो फंड किती असावा. तर बघा, याच्या फार तर गरज कधी पडते ज्यावेळेस तुम्ही 4 महिने 6 महिने तुमचं इन्कम बंद होतं, 6 महिने तुमचं इन्कम काहीच नाही आहेत, किंवा तुमचं काही तुमच्या ज्या ठिकाणी तुमचा जॉब चालू आहे त्या ठिकाणी तुमचं काही अडचणी असतील आणि तुम्ही त्या जॉबला जाऊ शकत नसताल 5-6 महिने, किंवा तुम्ही कुठल्या तरी हॉस्पिटलाइज असू शकता, किंवा तुम्हाला काय म्हणजे कुठलं तरी एक असा इमर्जन्सी तुमची घटना असू शकते की ती तुम्हाला 4-5-6 महिने तुम्हाला त्या नोकरी करण्यासाठी तुम्ही ते जाऊ शकत नाही. तर त्यावेळेस तुमचा नक्कीच पगार म्हणजे थांबलेला असतो, तुमचं इन्कम थांबलेलं असतं, किंवा आपला बिझनेस जरी असेल तर काही वेळेस बिझनेसही तुमचा काही अडचणीत येऊ शकतो. त्यावेळेस तुम्हाला तो फंड वापरता येतो. तर हा इमर्जन्सी फंड हा किती असावा. तर इमर्जन्सी फंड हा कमीत कमी तुमचे पुढचे 6 महिने हे तुम्हाला विदाऊट इन्कम तुम्हाला तो वापरण्यासाठी पुरेल एवढा असावा. मग आपण तो फंड त्याच्यासाठी काय एक थंब रूल आहे का, की तो किती अमाऊंटपर्यंत असावा. तर आपली जी पगार आहे त्याच्या किंवा आपलं जे इन्कम आहे मंथली ते इंटू 6 मंथ जर आपण कॅल्क्युलेशन करून ठेवलं की कोणाला तरी 1 लाख रुपये पगार आहे आणि त्याचा इमर्जन्सी फंड किती असावं, तर 6 लाख रुपये असावं, जेणेकरून त्याला ते 6 महिने ते पुरेल. आणि बऱ्याचशा वेळेस आपल्याला आपले एक्सपेंडिचर पण डिपेंड करते की तुमचं काय काय एक्सपेन्सेस आहेत, तुम्ही कुठले लोन घेऊन ठेवलेले आहेत, किंवा कुठले तुमचे मेजर एक्सपेन्सेस आहेत, त्यानुसारही तुमचा इमर्जन्सी फंड ठरवला जातो. परंतु एक थंब रूल आहे की आपले 6 महिने आपल्याला पुरेल एवढा जर पैसा आपल्याकडे असेल, तो फंड आपल्याला इमर्जन्सी फंड म्हणूनच तयार करावा लागतो. याच्या व्यतिरिक्त जो फंड तुमचा आलेला असेल, किंवा याच्या व्यतिरिक्त जो तुमचे पैसे आहेत ते तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी वापरावेत. मग दुसरी गोष्ट आहे की हे फंड हा पैसा इमर्जन्सीमध्ये आपल्याला कुठे ठेवावा. तर 2 गोष्टी आहेत की ज्यावेळेस तुम्हाला हा पैसा ठेवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला हा पैसा तुमचं फक्त एक सेफ्टीसाठी ठेवायचा आहे. या पैशाला तुम्हाला फार रिटर्न मिळतील, किंवा फार तुम्ही या पैशातनं काहीतरी जास्त रिटर्नच्या एक्सपेक्टेशननुसार हे पैसे ठेवणे कामाचे नाही. हे पैसे तुम्ही सेफ चांगल्या ठिकाणी आणि लवकरात लवकर मिळतील अशा ठिकाणी ठेवावेत. मग बऱ्याचशा वेळेस आपण काही सेविंग बँकमध्ये ठेवतो, काही वेळेस आपल्याला FDमध्ये ठेवतो, शॉर्ट टर्म FD असतील, काही वेळेस आपल्याला ते फंड वेगवेगळे म्युच्युअल फंड आहेत, लिक्विड फंड्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला ठेवता येतात. आणि हे पैसे तुम्हाला इझिली ॲक्सेसेबल असले पाहिजेत. इझिली ॲक्सेसेबल म्हणजे अर्जंट गरज पडली तर तुम्हाला ते 1 ते 2 दिवसात तुमच्या जवळ यायला पाहिजेत. असं नको व्हायला की तुमचे इमर्जन्सी फंड तर भरपूर आहे, पण त्याचं सोल्ड आउट करून तुमच्या अकाउंटपर्यंत तुमच्या हातात यायला 8 दिवस लागतात. असं नसायला पाहिजे. FD असेल तर तुमची ती जवळच्या बँकमध्ये असायला पाहिजे, जी तुमची रेग्युलर तुम्ही त्या बँकला ॲक्सेसेबल आहात. तर असं होतं की आपली FD कुठल्या तरी फार म्हणजे दूरच्या बँकेत आहे आणि तिथपर्यंत जायला वेळ लागतो, किंवा जायचं कोणी, किंवा बऱ्याच वेळेस तुमचं फंड आहे पण तो अशा बँकमध्ये आहे की तिचं काही ऑनलाईन ॲक्सेसेबल नाही आहे,
काही पतसंस्थामध्ये आहेत किंवा काही छोट्या बँकमध्ये आपण ठेवतो, तर तेही नसायला पाहिजे. इमर्जन्सी फंड हा तुम्हाला कधीही वापरता यावा, कधीही तुम्हाला लागला तर तो त्यातनं पैसा तुम्हाला वापरता यावा, यासाठी तुम्ही तो इमर्जन्सी फंड तयार केलेला असायला पाहिजे. आणि हा एकदा फंड तयार केल्यानंतर जी तुमची राहिलेली शिल्लक इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही मग पुढे करू शकता. पण तू फक्त इमर्जन्सी फंडच तयार करू आणि इन्व्हेस्टमेंट नाही करू, हे पण शक्य नाही किंवा हे पण नसावं. कारण आपण फक्त पैसा ठेवतो आणि तो फक्त इमर्जन्सी लागतो म्हणूनच सेव्ह करून ठेवतो, असं नसावं. कारण इमर्जन्सी पैसा लागतो तो बाजूला काढून पुढं तुमची इन्व्हेस्टमेंट मग सुरू करायला पाहिजे. कारण आपण फक्त मला इमर्जन्सीला लागतील म्हणूनच पैसे फक्त ठेवतो. बऱ्याचशा वेळेस आपण म्हणजे साधे जेव्हा मी काम करतो त्यावेळेस हे जाणवतं की लोकांचे पैसे आहेत परंतु ते फक्त सेविंग अकाउंटलाच आहेत. आणि त्याच्यात हाच प्रश्न असतो की एवढे पैसे आहेत आमचे सेविंगलाच आहेत, काही अडचण आली तर लागतील म्हणून आम्ही ते ठेवलेले आहे. आणि वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असेच पडलेले आहेत. तर ते सुद्धा नसावं. आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे आपण बायफर्गेट केली पाहिजे. आपल्या प्लॅनिंगनुसार आपल्याला इमर्जन्सी फंड किती आहे तो ठेवल्यानंतर आपली पुढची इन्व्हेस्टमेंट ही तुम्ही चांगल्या ॲसेट क्लासमध्ये चांगले रिटर्न मिळतील, ज्या ठिकाणी तुमचं त्याच्यावर कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल किंवा जी इन्व्हेस्टमेंट तुमची वाढेल, अशा ॲसेट क्लासमध्ये तुम्ही त्याच्यानंतर ठेवा. जर तुम्ही इमर्जन्सी फंड न तयार करता जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचाही तुम्हाला म्हणजे फ्युचरमध्ये त्रास होऊ शकतो की आपण सगळी इन्व्हेस्टमेंटच करून ठेवलेली आहे वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये, पण आपल्याकडं कॅशमध्ये आपल्याकडं काहीच रक्कम शिल्लक नाही. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय होऊ शकतं की काही अडचण आली तर तुम्ही परत त्या इन्व्हेस्टमेंटला जाता आणि तिथून ते ब्रेकडाऊन करून परत येतं. तर ते पण नसावं. आणि आपली इन्व्हेस्टमेंट एक चांगल्या प्लॅनिंग थ्रू, चांगल्या ॲडवायझर थ्रू आणि चांगल्या एक ॲसेट क्लास शोधून मग करावी. तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने आपली इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करावा, वेगवेगळ्या ॲसेट क्लास शोधावेत आणि प्रत्येकाची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एक चांगल्या ॲसेट क्लासमध्ये आणि एक चांगल्या ग्रोईंग ॲसेट क्लासमध्ये जावे आणि एक चांगली फायनान्शियल फ्रीडम लाईफ मिळावी. हाच आहे. थँक्यू.